गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझा ऑडिओ व्हिडिओ सगळ्यांना क्लिअर येत असेल तर तुम्ही हँडरेजचं एक साईन असेल तुमच्याकडे ते हँडरेज करा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला माझा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे. ओके, ठीक आहे. सो बेसिकली आज आपण एक रिपीट सेशन घेणार आहोत. या संडेला आपण RSI कसा करेक्टली यूज करावा त्यासाठी आपण एक सेशन घेतलं होतं, हाऊ टू करेक्ट यूज ऑफ RSI. आणि RSI मध्ये विथ पोझिशनल किंवा इंट्राडे ट्रेडिंग कसं करू शकतो आपण, ठीक आहे. तर त्यासाठी आपण हा सेशन घेतला होता. खूप साऱ्या जणांनी मिस केला होता सेशन आणि मी रेकॉर्डिंग पण हा सेशन केला नव्हता. त्यामुळं मग आपण हा पुन्हा रिपीट करतोय. मी रेकॉर्डिंग चालू ठेवली आहे. हवं तर मी हा नंतर तुम्हाला युट्यूबवर अवेलेबल करून देईल, ठीक आहे. ठीक आहे, तर आपण आज पाहूयात RSI यूज कसा करायचा, RSI नक्की आहे काय, ठीक आहे. RSI नक्की आहे काय, मी स्क्रीन शेअर करतो. होल्ड करा, ठीक आहे. बेसिकली इथे मी टाईप करतो पहा, RSI हे काय नक्की, RSI हे नक्की काय, RSI नक्की काय. तर RSI ला आपण बोलतो रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. काय म्हणतो, हे टेक्निकल अनालिसिसचं एक इंडिकेटर आहे, खूप महत्वाचं असं इंडिकेटर आहे. या व्यतिरिक्तही खूप सारे इंडिकेटर आहे, असं नाही की फक्त RSIच आहे, या व्यतिरिक्त पण खूप सारे इंडिकेटर्स आहेत. ओके, आणि ह्या इंडिकेटरच्या मदतीने आपण पोझिशनल किंवा इंटरनेट स्टॉक्स कसे पिक करू शकतो याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे, आणि हा त्याचा यूज कसा करावा याविषयी तुम्हाला सांगेन मी. RSI बेसिकली काम काय करतो, ठीक आहे. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की कोणती तुम्ही एक गाडी चालवता आणि गाडीचं एक स्पीडोमीटर असतं, बरोबर. आणि हे स्पीडोमीटर काय सांगतात तुम्हाला की गाडीचं स्पीड किती आहे, बरोबर. तुम्हाला 10 ते 20 किलोमीटर अंतर पार पाडायचं असेल आणि तुम्ही ते अंतर 50च्या स्पीडने पार पार पाडाल आणि ते सेम अंतर तुम्ही 100च्या स्पीडने पार पाडाल, तर तुम्हाला वेळ काय कसा लागणार आहे हे तुम्हाला ते स्पीड सांगतो, बरोबर. तो स्पीड सांगतो. त्याचप्रमाणे हा RSI सांगतो की एखाद्या स्टॉकमध्ये मोमेंटम किती आहे, किती मोमेंट आहे, किती वेळामध्ये तो किती टार्गेट अचीव करेल, किती तो अपसाइड डाऊन साइड मूव्ह करेल, ठीक आहे. हे आपल्याला RSI सांगतं. ओके, हे आपल्याला RSI सांगतं. ठीक आहे, तर आपण टर्मिनलवर जाऊ. आपल्या झिरोदाचं टर्मिनल मी लॉग इन केलेलं आहे, त्यावर आपण जाऊ आणि RSI इंडिकेटर कसा यूज करायचा आपण ते पाहूयात. ठीक आहे, हे झिरोदाचं टर्मिनल आहे. ह्या व्यतिरिक्त तुम्ही तुमचं कोणत्याही ब्रोकरचं टर्मिनल असेल त्यामध्ये तुम्ही तो इंडिकेटर यूज करू शकता. सगळ्या ब्रोकरच्या टर्मिनल्स मध्ये हा इंडिकेटर तुम्हाला पाहायला मिळेल. हा इंडिकेटर तुम्हाला पाहायला मिळेल. मी एक रॅन्डमली स्टॉक पिक करतो. हो, तर तुम्ही मला हे स्टॉक सजेशन मध्ये द्या. तुमच्या चॅट मध्ये तुम्ही टाईप करा, तो स्टॉक आपण पिक करूयात. त्यावर आपण आपण हा इंडिकेटर यूज करू आणि आपण बॅक टेस्ट करून बघूयात की आपले हे थिअरीज RSIच्या यावर अप्लाय होतात का. तुम्ही चॅट मध्ये टाइप्स केले तरी चालतील. रिलायन्स, PVR. ओके, रिलायन्स पहिला आपण पाहूयात. रिलायन्स आपण 2-3 स्टॉक पाहू हवं तर. रिलायन्स चार्ट ओपन करतो मी इथे. ओके, ह्यामध्ये मी काय करणार, हे पॉपआउट करणार चार्ट, म्हणजे मला फुल स्क्रीन मध्ये चार्ट इथे मिळून जाईल. ठीक आहे, फुल स्क्रीन मध्ये मला इथे चार्ट मिळाला. आता मला RSI हे इंडिकेटर इथे यूज करायचं आहे, तर मी त्यासाठी काय करणार, इंडिकेटर मध्ये क्लिक करणार आणि इथे काय करणार, RSI सर्च करणार. RSI रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, हा इंडिकेटर मी इथे सर्च केला. इंडिकेटर सिलेक्ट केल्यानंतर मला ह्या खालच्या बाजूने हा इंडिकेटर दिसतोय स्क्रीनवर, बरोबर. आता ह्या इंडिकेटर मध्ये 3 व्हॅल्यूज असतात, त्या डिफॉल्ट असतात. ओके, फर्स्ट असते 30, सेकंड 70. हा झाला एक प्राइस बँड, हा झाला RSI बँड, ठीक आहे. आणि हे आहे RSI 14. हे RSI लाईन आहे, ही एक डिफॉल्ट लाईन आहे. जर 14 ची व्हॅल्यू आहे ती आपण 14 ठेवायची, त्यामध्ये आपण काय छेडछाड करायची नाहीये. फक्त आपण RSI 30 आणि जो 70 बँड आहे तिथे आपण काय करणार आहोत, तिथे आपण काय करणार आहोत, 60 आणि 40 हे पॅरामीटर्स यूज करणार आहोत. ह्या व्यतिरिक्तही
खूप सारे पॅरामीटर्स आहेत जे RSI मध्ये यूज केले जातात. आज मी तुम्हाला ह्या पॅरामीटर्स विषयी सांगेल. नेक्स्ट सेशन्स मध्ये आपण दुसरे पॅरामीटर्स पण RSI वर यूज करूयात. ठीक आहे. ह्यामध्ये तुम्ही लाईन्स हवे असतील तर तुम्ही लाईन सिलेक्ट करू शकता. म्हणजे बघा इथे ह्या अप्पर बँडला आणि लोअर बँडला लाईन मध्ये तुम्ही ठेवू शकता. इथे कलरिंग ठेवायची असेल तुम्ही कलर सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. हे तुमच्या व्हिज्युअल्स वर आहे, तुम्हाला व्हिज्युअल्स कसे हवेत. ठीक आहे. RSI लाईन हवी आहे तर तुम्ही ब्लॅक कलरची RSI लाईन करा किंवा थोडी ब्रॉड करा, डिपेंड्स. ठीक आहे. आता मी RSI हे इंडिकेटर लावलं, इथे मी 40 सिलेक्ट केलं, इथे मी 60 सिलेक्ट केलं. आता बेसिकली कसं असतं की 0 to 100 हा एक ऑसिलेटर इंडिकेटर आहे. ऑसिलेटर बेसिकली ऑसिलेटर इंडिकेटर काय असतात की एकाच रेंज मध्ये फक्त ते ट्रेड करतात, एकाच रेंज मध्ये ते मूव्ह करतात, एकाच रेंज मध्ये ते मूव्ह करतात. म्हणजे हा 0 to 100 मध्येच हा RSI करणार, मूव्ह करणार. हा 0च्या खाली जाणार नाही आणि 100च्या वर जाणार नाही. ओके, हे लक्षात ठेवा. आता RSI मध्ये आपल्याला पाहायचंय जेव्हा जेव्हा, हे लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा RSI 60च्या अबव जाईल, खालून वरच्या बाजूने, हे लक्षात ठेवा, खालून वरच्या बाजूने 60च्या अबव जाईल, तेव्हा तेव्हा त्या स्टॉक मध्ये एक मोमेंटम येईल. त्या स्टॉक मध्ये एक मोमेंटम येतं आणि तो स्टॉक एक ट्रेंडिंग स्टॉक होतो, एक बुलिश साईडला त्याचं मोमेंटम मिळतं. बघा इथे जेव्हा जेव्हा स्टॉक 60 अबव गेलाय तिथे त्या स्टॉक मध्ये एक मोमेंटम आपल्याला पाहायला मिळाले, एक ट्रेंड पाहायला मिळाले. आपल्याला काय पाहायला मिळाले? ट्रेंड पाहायला मिळाले. मी नेहमी सांगतो ट्रेंड इज युअर फ्रेंड, ट्रेंड इज युअर फ्रेंड अंटिल इट्स बेंड. तर बेंड कुठे झाली? RSI जिथे बेंड झाला तिथे पण ती ट्रेंड आहे ती बेंड झाली. ओके, तर आपल्याला एंट्रीज कशा घ्यायच्या आहेत, स्टॉप लॉस कसे सेट करायचे आहेत, टार्गेट कसं असणार हे आता मी तुम्हाला सांगणारच आहे. या व्यतिरिक्त जेव्हा जेव्हा RSI 40 ला ब्रेक करतो, ओके, जेव्हा जेव्हा RSI 40 ला ब्रेक करतो तेव्हा एक आपल्याला डाऊन ट्रेंड पाहायला मिळते. काय? एक डाऊन ट्रेंड पाहायला मिळते. जसं 60 ला ब्रेक केला एक अप ट्रेंड पाहायला मिळाली, 40 ला ब्रेक केला एक डाऊन ट्रेंड पाहायला मिळाली. ओके, हे झालं बेसिक्स. ह्या व्यतिरिक्त आपण पाहणार आहोत आता RSI एक ट्रेंड चेंज कशी होते. RSI जेव्हा RSI पाहून आपण कसं समजू शकतो की ह्या स्टॉक मध्ये ट्रेंड चेंज झाली आहे, ट्रेंड चेंज झाली, त्याला ट्रेंड शिफ्टिंग असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? ट्रेंड शिफ्टिंग. ठीक आहे, हे बघा स्क्रीनवर पहा. इथे जेव्हा जेव्हा कोणताही स्टॉक, जेव्हा जेव्हा कोणताही स्टॉक वरून खालच्या बाजूने, लक्षात घ्या, वरून म्हणजे 60च्या वरून खालच्या बाजूने येतो आणि जो 60 ची लेवल आहे ती ऍक्ट ऍज अ रेझिस्टन्स करते. लक्षात घ्या, ही 60 ऍक्ट ऍज अ सपोर्ट होती. जेव्हा ही ब्रेक केला RSI ने 60 लेवल ब्रेक केली आणि तो पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न केला, पण तो ऍक्ट ऍज अ सपोर्ट, रेझिस्टन्स करायला लागला. हा RSI ऍक्ट ऍज अ रेझिस्टन्स करायला लागला आणि तेव्हा तेव्हा ट्रेंड शिफ्ट होते. हे लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा RSI 60 ब्रेक करतो तेव्हा ट्रेंड शिफ्ट होत नाही. ट्रेंड केव्हा शिफ्ट होते? जेव्हा तो 60 ला ऍक्ट ऍज अ रेझिस्टन्स करतो, म्हणजे तो 60 ला ब्रेक करण्याचा प्रयत्न करतो पण 60 हा ब्रेक होत नाही. तेव्हा काय होते? ट्रेंड शिफ्ट होते. बघा इथे त्यांनी ब्रेक करण्याचा प्रयत्न केला पण ब्रेक केलेला आणि एक मोठा डाऊन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळाला. जेव्हा जेव्हा ट्रेंड शिफ्ट होते तेव्हा तेव्हा आपल्याला एक मोठा डाऊन ट्रेंड पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे एक अप ट्रेंड पण पाहायला मिळतो, असं नाही. जेव्हा जेव्हा बघा खालून वरच्या बाजूने जेव्हा तो एक सपोर्ट घेतो तेव्हा एक आपल्याला ट्रेंड पाहायला मिळते, एक ट्रेंड पाहायला मिळते, एक ट्रेंड पाहायला मिळते, एक ट्रेंड पाहायला मिळते. त्याला बोलतात ट्रेंड शिफ्टिंग. हेच तुम्हाला तुमच्या इंडेक्सवर पाहू शकता, निफ्टीवर, बँक निफ्टीवर जे इंडेक्स सेम ते स्टॉक्सला अप्लिकेबल आहे. ठीक आहे, जे इंडेक्सला अप्लिकेबल आहे तेच तुमच्या स्टॉकला अप्लिकेबल आहे. अजून एक आहे, जेव्हा जेव्हा कोणताही स्टॉक, हे जस्ट अप्रॉक्सिमेटली तुम्हाला म्हणतो मी, जेव्हा जेव्हा कोणताही स्टॉक 80 अबाव जातो किंवा 20 बिलो जातो या 15 बिलो जातो तेव्हा काय होतं? दोन सिनेरिओ क्रिएट होऊ शकतात. फक्त एवढं बोलतो, सिनेरिओ क्रिएट होऊ शकतात. ठीक आहे, 80 अबाव गेल्यावर काय होऊ शकतं? एक ओव्हरबॉट मध्ये तो स्टॉक जातो, म्हणजे त्या स्टॉक मध्ये ऑलरेडी खूप सारी बाईंग झाली आणि तिथे सेलर येण्याची शक्यता असते. तिथे सेलर येण्याची शक्यता असते. बघा इथे 80च्या आसपास गेला आणि सेलिंग प्रेशर आलं, एक डाऊन साईडला तो स्टॉक गेला. पुन्हा इथे 80च्या आसपास गेला,
76-77च्या आसपास एक सेलिंग प्रेशर आलं, डाऊन साईडला तो स्टॉक गेला. ठीक आहे. पुन्हा बघा इथे 76-77 80च्या आसपास गेला, 80च्या आसपास गेला आणि एक सेलिंग प्रेशर आलं. म्हणजे हा काय करतो एक ओव्हरबॉट मध्ये तो स्टॉक जातो असं आपल्याला कळतं, की जेव्हा 80च्या आसपास हा स्टॉक जातो. आणि सेम सिनेरिओ जेव्हा 20 या 15च्या आसपास, बघा हे 20 बरोबर, ह्या 20च्या आसपास गेलाय, 24 25 इथे बघा 15च्या आसपास 19च्या आसपास गेलाय. जेव्हा हा स्टॉक हे बघा 20, ठीक आहे, ह्या रेंज मध्ये जातो, तेव्हा त्या स्टॉक मध्ये ओव्हर सोल्ड खूप सारा स्टॉक झालाय तो, आणि तिथे बायर्स येतात, तिथे बायर्स येण्याची शक्यता असते. हे जे सिनेरिओ लक्षात ठेवा. असं पण ह्या RSI च्या मदतीने आपल्याला कळतं. ठीक आहे. RSI कळाला, की RSI बेसिक्स फक्त मी तुम्हाला सांगितलं की RSI काय करतो. RSI फक्त आपल्याला मोमेंटम सांगतो, त्या स्टॉक मध्ये मोमेंट किती येते. म्हणजे जेव्हा 60 टच केला आणि त्याला एक अप ट्रेंड चांगली मिळाली, एक अप ट्रेंड चांगली मिळाली, एक मोमेंटम चांगलं मिळालं, हे RSI आपल्याला हे इंडिकेटर सांगतं. ओके. आता आता हा RSI यूज कसा करायचा आपल्याला तर कळतं, की खूप सारे आपण स्टॉक इथे पाहतो. आता रिलायन्स पाहिला, ह्या व्यतिरिक्त आपण कोणते सजेस्ट केले ते पण बघूयात. पीव्हीआर ओके, पीव्हीआर पाहूयात. एक पीव्हीआर सजेस्ट केलाय बजाज फिन्सर्व. ओके, सगळे पाहूयात. पीव्हीआर एक आहे, पीव्हीआर पाहूयात. आता पीव्हीआर बघा. पीव्हीआर मध्ये पण जेव्हा RSI 60 अबाव गेलाय, एक अप ट्रेंड पाहायला मिळेल. 60 अबाव गेला, एक अप ट्रेंड पाहायला मिळाले. आणि सेम सिनॅरिओ बघा इथे. बघा मी तुम्हाला काय म्हटलं, जेव्हा RSI 20च्या आसपास जातो, जेव्हा RSI 20च्या आसपास जातो, तिथे एक तो काय करतो, ओव्हर सोल्ड मध्ये जातो आणि ते बायर्स येऊ शकतात, तिथे बायर्स येऊ शकतात, राईट. आणि आज सेम सिनॅरिओ झाला. RSI 20च्या बिलो होता, राईट. आणि मी तुम्हाला काय म्हटलं, कालच म्हटलं, आज नाही कालच म्हटलं होतं, की पीव्हीआर हा ब्रेकआउटला आहे. सिनेरिओ तुम्ही पाहिला असता, RSI मध्ये तुम्हाला कळालं असतं की RSI हा ओव्हर सोल्ड झोन मध्ये गेला आणि तिथे बायर्स येण्याच्या शक्यता खूप जास्त आहेत. सेम कोणता स्टॉक ओव्हर बॉट मध्ये गेला तर तिथे सेलर येण्याच्या शक्यता हे जास्त असतात. ठीक आहे. पीव्हीआर मध्ये आपण ते सेम पाहिलं. अजून कोणता स्टॉक तुम्ही सजेस्ट केलाय तो बघू आपण. अजून कोणता आहे, स्नोमॅन. ओके, स्नोमॅन हा पाहूया आपण. स्नोमॅन बघा, आता ह्यामध्ये पण एक सिनेरिओ आहे, की हा स्टॉक आहे तो ह्या रेंज मध्ये जेव्हा फिरत असतो बघा 60 आणि 40च्या, त्याला आपण काय बोलतो, साइडवेज स्टॉक आहे. हा साइडवेज किंवा कन्सोलिडेशन फेज मध्ये हा स्टॉक आहे. साइडवेज किंवा कन्सोलिडेशन फेज मध्ये हा स्टॉक आहे. जेव्हा कोणताही स्टॉक 60 आणि 40 मध्ये असतो, बेसिकली आपण त्याला कन्सोलिडेशन फेज मध्ये हा स्टॉक आहे. म्हणजे एक साइडवेज झाला, त्याच रेंज मध्ये तो स्टॉक ट्रेड करतोय. म्हणजे हा स्टॉक आहे 44 टू 58 याच रेंज मध्ये तो सध्या ट्रेड करतो. ह्याला कन्सोलिडेशन फेज मध्ये बोलतो आपण. छोटा स्टॉक आहे. आपण बेसिकली छोटे स्टॉक्स हे पाहायचे नसतात ट्रेडिंग साठी. एसीसी सिमेंट पाहू एक. एसीसी सिमेंट पाहतो मी. ठीक आहे. एसीसी सिमेंट, एसीसी सिमेंट पहा. एक RSI त्याचा 60 बिलो आहे, 60 बिलो आहे. आणि एक तो डाऊन ट्रेंड मध्ये आहे, एक डाऊन ट्रेंड मध्ये. एक डाऊन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळाली. 60 ब्रेक केलेला आहे आणि एक डाऊन ट्रेंड आपल्याला त्या स्टॉक मध्ये इथे पाहायला मिळाली. एक मोठा सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं ह्या स्टॉक मध्ये आपल्याला. ठीक आहे. RSI वरच तुम्हाला कळून जातं का कुठे घ्यायचंय. सेकंड, मी काय म्हटलं, जेव्हा मी एक लाईन म्हटली, की ट्रेंड इज युअर फ्रेंड अंटिल इट्स बेंड. RSI जेव्हा बेंड होईल, जेव्हा बेंड होईल, हे तुम्ही तुमचं टार्गेट सेट करायचं असतं. ठीक आहे. म्हणजे बघा, आता RSI 60 अबाव होता, मी एंट्री घेतली. ओके. आणि जेव्हा तो बेंड झाला, मी तिथे एक्झिट केलं. एंट्री घेतली, बेंड झाला, माझे एक्झिट. माझा एंट्री पॉइंट कोणता आहे असं कन्सिडर करा. 60 हा कुठे आहे बघा, ह्या कॅन्डल मध्ये 1668. 1668 ला मी एंट्री घेतली. 80 ला सॉरी 1675 ला एंट्री घेतली मी, आणि माझा स्टॉप लॉस त्याच कॅन्डलचा लो राहील. म्हणजे 20 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवला मी इथे. या कॅन्डलचा 20 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवला. आणि मग टार्गेट आहे ते बघा 1810. ठीक आहे. म्हणजे हे माझं एक झालं टार्गेट. म्हणजे मला कळालं की ज्या वेळी RSI 60 ब्रेक करतो,
त्यावेळी मी एंट्री घेणार त्या कॅन्डलमध्ये. हवं तर सेकंड कॅन्डल ऍज अ कन्फर्मेशन कॅन्डल म्हणून पाहणार, त्या कॅन्डलमध्ये घेणार आणि त्याच कॅन्डलचा लो हा माझा स्टॉप लॉस असेल. आणि मी कुठपर्यंत हा ट्रेल करणार, जोपर्यंत माझा RSI हा बेंड होत नाहीये. हा बेंड होत नाही तोपर्यंत मी माझा स्टॉप लॉस ट्रेल करत राहील किंवा तो माझा टार्गेट असेल. आणि हे आपल्याला खूप चांगले टार्गेट मिळतात. आता ह्यामध्ये असं नाही की RSI सारखे खूप सारे इंडिकेटर, पण ह्यामध्ये काही स्ट्रॅटेजीज आहेत, काही सेटअप्स आहेत. ते आपण सेटअप्स बघूयात. कशी यूज करू शकतो आपण हे सेटअप्स, ठीक आहे. सो आता आपण काय करणार, आता ACC चालू आहे, आपण त्यावरच बघूयात. ठीक आहे. एखादा स्टॉक तुम्हाला पोझिशनल ट्रेडिंग, ठीक आहे. बेसिकली पोझिशनल ट्रेडिंग काय असतं, इंट्राडे ट्रेडिंग सगळ्यांना माहिती आहे. इंट्राडे मध्ये काय असतं की आपण स्टॉक एका दिवसात घेतो, म्हणजे 9:15 जेव्हा मार्केट ओपन होतं त्यावेळी आपण बाय करतो आणि 3:30च्या आधी तो सेल करतो. त्याला आपण काय बोलतो, इंट्राडे किंवा डे ट्रेडिंग असं म्हणतो आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर आपण स्विंग ट्रेडिंग करतो, 1 वीक, 2 वीक, 2-4 दिवस असे आपण स्टॉक होल्ड करून ठेवतो, त्याला आपण स्विंग ट्रेडिंग बोलतो. पोझिशनल ट्रेडिंग मध्ये आपण मॅक्सिमम एका महिन्यापर्यंत एक होल्डिंग ठेवून देतो पोझिशनल, किंवा एक शॉर्ट टर्म पोझिशनल म्हणजे काय, मॅक्सिमम 3 महिन्याचा एक कालावधी आहे, त्यामध्ये आपण एक पोझिशन होल्ड करून ठेवू शकतो, त्याला आपण पोझिशनल ट्रेडिंग बोलतो. ठीक आहे. आता तुम्हाला शॉर्ट टर्म पोझिशनल किंवा पोझिशनल ट्रेडिंग करायची असेल, ठीक आहे, सो RSIच्या मदतीने आपण कसे स्टॉक्स पिक करायचे. ठीक आहे. तर असं नाही की फक्त आपण एकच टाइम फ्रेम पाहून डिसाईड करू शकतो. तर अशा वेळी आपल्याला मल्टिपल टाइम फ्रेम्स पाहावे लागतात. तर टाइम फ्रेम्स म्हणजे काय, हे बघा, इथे मी डे ची सिलेक्ट केली, सध्या मी डे ची टाइम फ्रेम सिलेक्ट केली. म्हणजे एका दिवसामध्ये हा स्टॉक ची मोमेंट किती आहे, ह्याचं ओपनिंग प्राइस किती आहे आणि ह्याचं क्लोजिंग प्राइस किती आहे. ओपन वर झाला, क्लोज खाली झाला, म्हणजे हा एक बेरिश साईन आहे, बेरिश कॅन्डल फॉर्मेशन झालंय एका दिवसामध्ये. म्हणजे सकाळी आज 1980 ला हा स्टॉक ओपन झाला ना, 1818 ला हा बंद झाला. म्हणजे खूप मोठं एक 100 पॉईंटचं, 100-150 पॉईंटचं काहीतरी इथे सेलिंग आलं. ठीक आहे. तर आपण आता पोझिशनल ट्रेडिंगसाठी आपल्याला कोणता स्टॉक पिक करायचा, तर कसा करायचा. ओके. तर त्यासाठी काय करायचं, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर 2 चार्ट्स लावावे लागतील. ते कसे लावायचे बघा. त्यासाठी ह्या सिम्बलवर क्लिक करायचं. बघा, इथे एक सिम्बल आहे, यावर क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यावर तुम्ही ऍट अ टाइम 2 चार्ट्स पाहू शकता तुमच्या स्क्रीनवर. ओके. आता आपल्याला पोझिशनल साठी काय करावं लागते, बेसिकली आपण जी टाइम फ्रेम ठेवतो ती मोठी ठेवतो. पोझिशनल म्हणजे काय, आपण 1 महिन्याचा, 2 महिन्याचा, 3 महिन्याचा विचार करून आपण एक पोझिशन घेऊन होल्ड करून ठेवतो, म्हणजे आपली टाइम फ्रेम पण मोठी असायला पाहिजे. ठीक आहे. सो आपण इथे काय करतो, वीकली टाइम फ्रेम सेट करतो. इथे आपण काय करतो, वीकली टाइम फ्रेम सेट करतो आणि आपण सेकंड चार्ट मध्ये आपण डेली टाइम फ्रेम पाहतो. वीकली आणि डेलीच्या कंपॅरिझन वरून, कम्पेअर करून आपण पोझिशनल ट्रेडिंगवर एक RSIच्या मदतीने ट्रेड घेऊ शकतो. आता बघा कसं, यामध्ये लक्षात ठेवा, जेव्हा हे बघा मी सांगतो ते लक्षात ठेवा, जेव्हा RSI खालून वरच्या बाजूने 40 ला सपोर्ट घेईल, म्हणजे इथे काय झाले, ट्रेंड शिफ्ट झाली, राईट, ट्रेंड शिफ्ट झाली. आणि त्याच वेळी डे टाइम फ्रेमवर, आता डे टाइम फ्रेम पाहू आपण. त्याच वेळी डे टाइम फ्रेमवर, हे बघा, डे टाइम फ्रेमला पण कर्सर माझा हे होतोय, क्रॉस हेअर जे आहे माझं मूव्ह करतं बघा. ठीक आहे. त्याच वेळी डे टाइम फ्रेमवर पण माझा स्टॉक 60 ला ब्रेक करत असेल, लक्षात घ्या. वीकली टाइम फ्रेमवर, ही माझी वीकली टाइम फ्रेम आहे. वीकली टाइम फ्रेमवर जेव्हा पण कोणताही स्टॉक 40च्या खालून एक सपोर्ट घेऊन 40 ला ब्रेक करतो आणि वरच्या बाजूने मूव्ह करतो, 40 ला एक सपोर्ट घेऊन वरच्या बाजूने मूव्ह करतो. ठीक आहे. आणि त्याच वेळी माझा RSI हा डेली टाइम फ्रेमवर 60च्या अबाव ट्रेड करत असेल, तर त्यामध्ये माझी एक आयडियल एंट्री असते आणि तिथे मी ट्रेड घेऊ शकतो. आपण बघूया आपल्याला इथे मिळाली का ट्रेड. ठीक आहे. 4 मे चा चार्ट बघू आपण. 4 मे. ठीक आहे. 4 मे चा चार्ट इथे आहे. ओके. फेब्रुवारी, मे. ओके. मेच्या आसपास इथे आहे.
ठीक आहे बघा. आता ह्यामध्ये आपल्याला 4 मेला एंट्री मिळाली का इथे बघा. इथे 4 मेला एंट्री मिळाली का? नाही. कारण आपला बघा आयडियल सिनारिओ काय आहे 40च्या अबोव्ह पाहिजे आणि इथे 60च्या अबोव्ह पाहिजे. इथे आपल्याला 60 अबोव्ह मिळाला का? सो नाही. सो माझं इथे मोमेंटम आहे ते खूप कमी गेलं. स्टॉकचं मोमेंटम हे कमी झालं. त्यानंतर मला एंट्री कुठे मिळाली बघा. मला एंट्री कुठे मिळाली बघा. एक इथे एंट्री मिळाली. 25 मेला. 25 मेला बघा. 25 मेला एंट्री मिळाली. पण तसं पाहिलं तर RSI 50च्या आसपास होतं म्हणजे खूप जास्त वर आलं होतं. तरी पण आपण जेव्हा 60ला ब्रेक केलं, जेव्हा 60ला ब्रेक केलं, ठीक आहे. आणि तिथे तरी आपण एक होल्डिंग ठेवली असती, तरी पण आपल्याला एक चांगलं मोमेंटम पाहायला मिळालं असतं. पण ते 2 दिवसासाठीच आपल्याला मिळालं असतं आणि 2 दिवसामध्ये त्या स्टॉकने 200 ते 250 पॉइंटची मूव्हमेंट केली बघा इथे, या पॉइंटला इथे. ठीक आहे. पण आपल्याला आयडियल काय आहे सिनारिओ जेव्हा इथे 40ला पण ब्रेक करेल, 42, 43 असं तुम्ही कन्सिडर करा. या पॉइंटमध्ये असेल आणि त्याच वेळी तुमचं 60च्या अबोव्ह पण ब्रेक करेल. त्याच वेळी तुमचं 60च्या अबोव्ह पण ब्रेक करेल. हे तुमचा खूप आयडियल सिनेरिओ असतो आणि इथे तुम्हाला चांगला प्रॉफिट मिळू शकतो. आपण बघू दुसरा एक स्टॉक बघूयात. तुम्ही सजेस्ट केलाय त्यामधला स्टॉक कोणता तरी बघूयात आपण. इंडियाबुल हाऊसिंगचं बघूयात. चला इंडियाबुल हाऊसिंग कोणीतरी सजेस्ट केलाय तो बघूयात. इंडियाबुलचा वीकली चार्ट लावतो इथे मी इंडियाबुलचा डेली चार्ट लावतो. ओके. इंडियाबुलचे मी दोन्ही चार्ट्स लावले. आता आपल्याला सिनेरिओ इथे मिळतो बघा. इथे मिळतो. आता रिसेंट पण बघा इंडियाबुल आहे तो 40 क्रॉस करून बघूयात. इफ तो 40 त्यांनी वीकलीवर क्रॉस करून त्यांनी खालून वरच्या बाजूने एक ब्रेकआउट दिला तर आपल्याला एक चांगला ब्रेकआउट मिळू शकतो. लक्षात ठेवा एक तुम्ही हा स्टॉक पाहू शकता आणि मी आय थिंक हा पोझिशनल साठी पण दिलेला आहे स्टॉक. हा बघा एक सिनेरिओ बघा. 1 जानेवारीचा बघा. 1 जानेवारीचा आपण हा सिनेरिओ बघूयात. 1 जानेवारीला ओके ओके इथे कुठेतरी सॉरी 1 जून आहे राईट. 1 जून आहे सॉरी. 1 जून राईट. ओके. 1 जूनला आपल्याला इथे एक मिळालं होतं बघा. RSI आहे त्याने खालून वरच्या बाजूने ब्रेक केलं, खालून वरच्या बाजूने ब्रेक केलं. पहिला सिनेरिओ मिळाला आपल्याला 40ला ब्रेक केलं. 1 जूनला आपल्याला एंट्री मिळाली का 1 जूनला इथे बघा. मी इथे डे टाइम फ्रेमवर पाहतो. आपल्याला एंट्री मिळाली का नाही मिळाली? आपल्याला एंट्री केव्हा मिळाली? आपल्याला एंट्री मिळाली 5 जूनला. कुठे? 5 जूनला आपल्याला 60ला ब्रेक केलं. ओके. आणि 5 जूनला RSI कुठे होतं ते बघू आपण आता. 5 जूनला पण त्याच रेंजमध्ये होता बघा. 40-41च्या दरम्यानच होता RSI 5 जूनला पण. ओके. सो एक आयडियल एंट्री आपल्याला इथे मिळाली. इथे आपल्याला आयडियल एंट्री मिळाली. सो मी इथे एंट्री घेतली. मी एंट्री घेतली इथे आणि हा स्टॉक त्यावेळी कुठे होता बघूयात. त्यावेळी इथं जिथे एंट्री आपल्याला मिळाली ना ती कॅन्डल कोणती? तर ही कॅन्डल होती बघा. ही कॅन्डल आपल्याला मिळाली एंट्रीला. या कॅन्डलची एंट्री पॉइंट आहे हाय आहे 149 म्हणजे 150ला आणि स्टॉप लॉस आपला असता 134. किती? 134. एंट्री घेतली आपण किती? 140, 150 आणि 134 म्हणजे 15 पॉईंटचा स्टॉप लॉस. 15 पॉईंटचा स्टॉप लॉस. मी फर्स्ट माझं टार्गेट काय असणार आहे? माउंटन फॉर्मेशन किंवा मी काय करणार माझा स्टॉप लॉस हा ट्रेल करत राहणार. स्टॉप लॉस ट्रेल करत राहणार. इथे तुम्ही पाहिलं असेल तर इथे कुठे स्टॉप लॉस तुमचा हिट झाला नसता बघा. आपण फक्त त्याच कॅन्डलचा लो हा स्टॉप लॉस ठेवलाय आणि पुढे बघा कुठेच हिट झालेलं नाही. आणि ह्या स्टॉकचं मोमेंटम बघा कितपर्यंत तुम्हाला हा स्टॉकनी एक मोठं मोमेंटम दिलं. पोझिशनल का म्हटलं मी बघा. पोझिशनल का म्हटलं? ही एका दिवसाची एक कॅन्डल आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 आणि 11. 11 दिवसामध्ये हा स्टॉक 100-150 वरून आपण एक राऊंड फिगर कन्सिडर करू. 150 वरून 262ला गेला. एक छोटासा स्टॉक असं पण नाही का हा खूप मोठा स्टॉक आहे. एक छोटासा स्टॉक 110 पॉईंटचे आपल्याला मोमेंटम मिळालं. किती? 110 पॉईंटचं आपल्याला मोमेंटम मिळालं ह्या स्टॉकमध्ये. इथे तुम्ही फक्त ट्रेल केला असता तरी पण तुम्ही स्टॉप लॉस हिट झाले नसते. इव्हन तुम्ही इथे बघा. इथे तुमचा स्टॉप लॉस हिट झाला असता. का झाला असता? कारण का इथे बेंड झाला. इथे बेंड झाला RSI आणि RSI जिथे बेंड होईल जिथे बेंड होईल तो माझा काय असणार आहे? टार्गेट. असं नाही का तुम्हाला एक्झॅक्ट आणि 263ला एक्झिट करता आलं असतं. तुम्हाला 250ला एक्झिट करता आलं असतं. तुम्हाला इव्हन 240ला एक्झिट करता आलं असतं. ठीक आहे. एवढ्या मोठ्या रेंजमध्ये तुम्ही कुठेही एक्झिट करू शकला असता आणि त्यामध्ये पण तुम्हाला जे तुमचं टार्गेट होतं ते टार्गेट कितीचं होतं? 100 पॉईंट 150 पॉईंटचं तुम्हाला टार्गेट
मिळाले एवढ्या छोट्याशा स्टॉकमध्ये. आपण अजून एक स्टॉक बघूयात आणि मग आपलं इंट्राडेचं पण पाहूयात. बजाज फिन्सर्व हा खूप मोठा स्टॉक आहे. ठीक आहे, तरी पण पाहूयात, काही इश्यू नाहीये. बजाज फिन्सर्वचं पाहूयात. बजाज फिन्सर्व मी वीकली ओपन केला. मी इथे डेली ओपन करतो. ठीक आहे. आता आपल्याला काय सिनॅरिओ आहे बघा. आता पुन्हा मी सिनॅरिओ पाहतोय. इथे बघा ऑलरेडी आहे चार्ट ओपनच इथे. या क्षणी बघा इथे सेम बजाज फिन्सर्व चार्ट आहे. हे बघा, जिथे जे तुम्हाला आता मी फक्त त्याच दिवसात दाखवणार नाही तुम्हाला. ज्या ज्या वेळी 40च्या बिलो विकलीवर गेलाय हा, ज्या वेळी, आता इथे पण बघा, कुठे पण आपण घेऊयात, ज्या वेळी स्क्रोल करा, ज्या वेळी 40च्या बिलो गेलाय, ठीक आहे, तिथे तुम्ही कुठेही पाहू शकता. तुम्हाला एक मोठं मोमेंटम पाहायला मिळेल. हे तुम्ही बॅक टेस्ट करा. मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवतो असं नाहीये. हे तुम्ही बॅक टेस्ट करा, तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील. ठीक आहे. चला आपण हा आता जवळच आहे त्यामुळे पाहून घेऊया. सेम 1 जूनचा सिनॅरिओ आहे हा. मला अजून एक स्टॉक सजेस्ट करा, कारण का दोन्ही स्टॉकने एकाच दिवशी मोमेंटम केलंय. आपण अजून एक स्टॉक हवा तर पाहूयात. 1 जूनला बघूयात. 1 जूनला कुठे होता हा? ठीक आहे, इथे यावेळी होता की मी जरा हा स्टॉक, ओके. 1 जूनला जेव्हा ब्रेक केला तेव्हा आपल्याला बघा इथे यावेळी काय झालं, एक मोठं मोमेंटम पाहायला मिळालं होतं का? हो, इथे पाहायला मिळालं आपल्याला. एक 60ला पण त्यांनी हे केलं बघा. ही कॅन्डल आहे, खूप मोठा स्टॉक, तुम्हाला म्हटलं खूप मोठा स्टॉक आहे, 5,000 चा स्टॉक आहे. ठीक आहे. पोझिशनल ट्रेडिंगसाठी तुम्ही ह्या स्टॉकचा काय करणार? या स्टॉकचा जो लो आहे, ह्या स्टॉकचा लो आहे तो काय करणार? तुम्ही स्टॉप लॉस ठेवणार. ह्या स्टॉकचा लो आहे, स्टॉप लॉस ठेवणार आणि हा स्टॉक मोमेंटम बघा किती मोठं दिलंय. 1,500चं मोमेंटम दिलंय, 1600 पॉइंटचं मोमेंटम दिलंय. पण ह्यामध्ये बघा, ह्यामध्ये मी तुम्हाला नेहमी सांगतो, तुमचा रिस्क आणि रिवॉर्ड आहे ना, हा तुम्ही मॅनेज करायला हवा. इथे स्टॉप लॉस हिट नाही झाला, ओके. इथे स्टॉप लॉस हिट नाही झाला, ओके. पण जे आपलं आहे, जिथे पण माउंटन फॉर्मेशन होतं, तिथे आपल्याला पोझिशन स्क्वेअर ऑफ करायची का? आपल्याला इथे 1,500 पॉईंट पण मिळाले. इथे आपल्याला विदाउट स्टॉप लॉस हिट होता 1,500-1,600 पॉइंट्स मिळाले विदिन मॅक्सिमम 15 दिवसामध्ये. 15 दिवसामध्ये आपल्याला किती मिळाले? 15 ते 20 दिवसामध्ये 1,600 पॉइंट्स. पण आपण जे आपले रूल्स आपण ठेवतो, आपलं रिस्क रिवॉर्ड ठेवतो, आपलं मनी मॅनेजमेंट ठेवतो, जे आपण सेटअप आहे आपला, की जिथे माझा जिथे RSI बेंड होईल तिथे माझं एक्झिट असणार आहे. ठीक आहे. सो तो तुमचा एक आयडियल एक्झिट पाहिजे. तुम्हाला थोडासा प्रॉफिट मिळाला तरी खूप झाला. थोडासा लाइक इथे तरी थोडा पाहायला गेलो ना आपण, तरी पण लाइक 300 पॉइंटचा इथे प्रॉफिट तुम्हाला इथे मिळालं असतं. तुम्ही कॉस्ट टू कॉस्ट तुमचा स्टॉप लॉस सेट करून मग तुम्हाला हवं तर ती ट्रेड तुम्ही विसरून जाऊ शकता. म्हणजे तुमचा लॉस असेल तो कॉस्ट टू कॉस्ट असेल, तुमचा काहीच लॉस नसणार आहे. ठीक आहे. सो अशा आयडियल सिनॅरिओज आपल्याला पाहावे लागतात. त्यानंतर पण बघा, एक 40-44च्या आसपास असताना पुन्हा आपल्याला ट्रेड मिळाली 18 आणि जुलैला, आणि ती एक आयडियल ट्रेड होती. तुमचा एंट्री पॉईंट हा असता 5,300 म्हणजे 5,400च्या आसपास, आणि मोठा स्टॉप लॉस असता, कारण का कॅन्डल पण खूप मोठी फॉर्मेशन झाली आणि त्यानंतर एक त्यांनी 700 ते 800 पॉईंटचं 2 ते 3 दिवसातच मोमेंटम दिलं. ठीक आहे. या व्यतिरिक्त इथे पण आहे, पण आपण बघा इथे सपोर्ट घेतलाय. इथून पण आपल्याला एक आयडियल काय मी म्हटलं तुम्हाला, खालून वरच्या बाजूने इथे पण बघा, इथून वरून आला आणि एक ट्रेंड शिफ्ट झाली. काय झाली? ट्रेंड शिफ्ट झाली. पण ही शिफ्ट होताना हा जो गॅप आहे तो खूप जास्त आहे. इथे पण तुम्हाला चांगला प्रॉफिट मिळाला असं मी म्हणत नाही, की प्रॉफिट मिळाला नसता. बघा इथे पण तुम्हाला लाईक 19 ऑक्टोबरला पण 61ला, सॉरी 40च्या अबाव 19 ऑक्टोबरला होता, आणि इथे बघा 5 नोव्हेंबर. हा थोडा मोठा टाइम इंटरव्हल आहे. एकदम आयडियल अशी ट्रेड नव्हती. प्रॉफिट खूप छान मिळालं असतं. 6,000 वरून तो 9,000 गेला. 3,000 पॉइंटचं प्रॉफिट मिळालं. तुमचा स्टॉप लॉस तुम्ही मॅनेज करत असाल तर तुम्हाला खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी मिळतील. पण आपण काय करायचं, एक पेशन्स ठेवायचं आणि एक आयडियल कंडिशनसाठी वाट पाहायची. आता ही आयडियल कंडिशन कशी मिळेल आणि मला कोणत्या स्टॉकमध्ये कशी 40च्या बिलो RSI कसा मिळेल? तर असे खूप सारे स्क्रीनर्स आहेत. मी तुम्हाला शेअर पण केला होता, की chartleading.com वर जा. तुम्हाला 40च्या बिलो RSI असतील विकलीचे, ते तुम्हाला ऑटोमॅटिकली स्कॅन करेल. ते तुमच्या वॉच लिस्टमध्ये ऍड करा, इथे तुमच्या वॉच लिस्टमध्ये ऍड करा आणि त्याला डेली ऑब्झर्व्ह करा, की कम्पेअर करा, की आता हा 40ला ब्रेक करतो आणि डेलीवर पण करतो का, मी त्याला तिथे पोझिशन घेऊ शकतो. इझी आहे, राईट? सो ह्या प्रकारे आपण
पोझिशनल ट्रेडिंग करू शकतो फक्त आणि फक्त RSIच्या मदतीने. असं नाही की RSI मी शिकलो म्हणजे मला सगळं झालं. RSI व्यतिरिक्त पण खूप सारे इंडिकेटर आहेत. त्यावर पण मला स्टडी करायचा आहे. ठीक आहे. सेकंड आपण पाहत इंट्राडे ट्रेडिंग कसं केलं जातं RSIच्या मदतीने. सेकंड काय पाहत आपण की इंट्राडे ट्रेडिंग कसं केलं जातं RSIच्या मदतीने. ओके. सो आपण बघणार त्यासाठी आपण 2 टाइम फ्रेम यूज करणार. फर्स्ट टाइम फ्रेम आपली काय असणार आहे डेली. सेकंड असणार आहे 10 मिनिटची 10 मिनिटाची. आपण इंट्राडे ट्रेडिंग करणार तर ऑब्व्हियसली कमी टाइम फ्रेमचा चार्ट पाहणार आपण. ओके. इंट्राडे मध्ये आपण कमी टाइम फ्रेमचा चार्ट पाहतो. इथे मी एका दिवसाची टाइम फ्रेम लावली आहे. ओके. आणि इथे मी 10 मिनिटाची. आता इथे मी 15 मिनिटाची लावू शकत होतो, 5 मिनिटाची पण लावू शकत होतो, पण 10 मिनिटाची का लावली असा पण प्रश्न येईल. 15 मिनिटाची आणि 15 मिनिटाची थोडी मोठी टाइम फ्रेम होते RSI सोबत कंबाईन केल्यावर. जे मोमेंटम असतं ना ते ऑलरेडी निघून गेलेलं असतं 15 मोठ्या टाइम फ्रेम मध्ये. आणि 5 मिनिटाची असतं त्यामध्ये आपलं नॉईज खूप असतं. त्या चार्टमध्ये नॉईज खूप असतं. जे आपण हे पाहतो ना अपडाऊन्स हे नॉईज बोलतो पण हे नॉईज खूप असतो. तर एक आयडियल आपण हे सेटअप पाहिला ना RSIचा तर 1 दिवस आणि 10 मिनिटं हे एक आयडियल सेटअप असतं फॉर इंट्राडे. ओके. सो इंट्राडे मध्ये आता बघा आपल्याला काय क्रायटेरिया काय आहे. पोझिशनल क्रायटेरिया तुम्हाला कळाला असावा. आता आपण इंट्राडेचा क्रायटेरिया पाहूया. इंट्राडे मध्ये काय पाहायचं आपल्याला. ओके. आपण दुसरा स्टॉक बघूयात. कोणी सजेस्ट केलाय तो पाहूयात. विप्रो पाहूयात चला. विप्रोचा पाहूयात इंट्राडे मध्ये. आपण एखादा चांगला मोमेंटम वाला स्टॉक बघू. विप्रो मध्ये मोमेंटम आहे की नाही मला एवढी आयडिया नाही तरी बघूया तुम्ही असं सजेस्ट केलंय तर. विप्रो ओके. मी आता दोन्ही चार्ट्स लावले इथे विप्रो. ओके. पहिला डेचा लावला, सेकंड 10 मिनिटाचा लावला. ओके. आता माझा क्रायटेरिया काय असणार आहे बघा. माझा क्रायटेरिया काय असणार आहे जेव्हा डेली टाइम फ्रेमवर आता बघा तिकडे विकली टाइम फ्रेमवर तुम्हाला ब्रेकआउट मिळालं होतं. ओके. 40च्या अबव. आता तिथे ऑब्व्हियसली तुम्हाला डेलीवर 60च्या अबव मिळाला. त्यामध्ये आता तुम्ही बघा 2 गोष्टी करू शकता हे लक्षात घ्या. एक तर तुम्ही डेलीवर पोझिशन होल्ड केली आहे राईट. आणि त्याच वेळी इफ तुम्हाला त्याच दिवशी लक्ष द्या मी काय म्हणतो त्याच दिवशी 60च्या अबव तुम्हाला डेलीवर मिळालंय तुम्ही पोझिशन तुमची घेतली आहे आणि त्याच दिवशी तुम्ही पाहिलं की 10 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये पण त्याच दिवशी तुम्ही पाहिलं की मला 10 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये मला 60च्या वर ब्रेकआउट मिळतोय 10 मिनिटा टाइम फ्रेम मध्ये. तिथे पण तुम्ही एंट्री घेऊ शकता आणि तुम्हाला खूप चांगलं प्रॉफिट त्या स्टॉक मध्ये मिळेल. ठीक आहे. आपण 2-3 एका स्टॉकचे 2-3 वेळा आपण हे करूयात. आता बघा रिसेंटली बघा 60च्या अबव 15 एप्रिल आज 20 एप्रिल आहे. आपण 15 एप्रिलचा चार्ट बघूयात विप्रोचा. 15 एप्रिलचा चार्ट बघू विप्रोचा. 15 एप्रिल ओके. हा 15 एप्रिलच्या आसपासचा चार्ट आहे. ओके. 15 एप्रिलच आहे का? 15 या 16 एप्रिलच्या आसपासचा चार्ट आहे. 15-16 एप्रिल मध्ये बघा आपण तो कोणता आहे तो नक्की बघू आपण. आता बघा 15 एप्रिलला पूर्ण साइडवेज होतं बरोबर. आणि बघा इथे खाली बघा 60 ला ब्रेक केलं. किती वाजता ब्रेक केलं? 15:25 आणि म्हणजे मार्केट बंद होण्याच्या 5 मिनिटं अगोदर हे ब्रेक केलं. ठीक आहे. म्हणजे ही पोझिशन आपण इंट्राडे किंवा BTST साठी अप्लाय करू शकतो. बाय टुडे सेल टुमॉरो. आणि इथे आपण एक कॅन्डलला 433 ला बाईंग केली असती. ठीक आहे. आणि 430 चा 3 रुपयाचा स्टॉप लॉस ठेवला असता तरीच त्या विप्रोने आपल्याला जस्ट एका दिवसामध्ये 472 म्हणजे किती झालं 33 ते 72 म्हणजे लाईक ऑलमोस्ट 40 to 50 लाईक 1:5 1:8 चं टार्गेट आपल्याला विप्रोने दिलं असतं. एक लक्षात घ्या जे इंट्राडे करतात ना त्यांना मला सांगायचंय खूप सारे लोक काय करतात जेव्हा प्रॉफिट मध्ये पोझिशन असेल ना तर स्क्वेअर ऑफ करून टाकतात. एक छोट्या प्रॉफिट मध्ये पोझिशन असेल स्क्वेअर ऑफ करतात आणि लॉस मध्ये पोझिशन असेल तर ती काय करतात कॅरी फॉरवर्ड करतात. म्हणजे दुसऱ्या दिवसासाठी ठेवून देतात. त्यांना असं वाटतं की आता लॉस एवढा आहे थोडं रिकव्हर व्हावं म्हणून मी आता ते कॅरी फॉरवर्ड करेन. ही सगळ्यात मोठी चूक असते ट्रेडिंग मध्ये. का ते मी तुम्हाला सांगतो. आज तुमचं प्रॉफिट मध्ये आहे लाईक तुम्हाला विप्रो इथे दिसतोय की आता मला इथे प्रॉफिट मध्ये दिसतो इव्हन कॉस्ट टू कॉस्ट दिसतोय. ओके. सो आज तुम्हाला प्रॉफिट झालंय 100 रुपयाचं असं कन्सिडर करू आपण. आज तुम्हाला प्रॉफिट झालंय 100 रुपयाचं तर उद्या मॅक्सिमम लॉस होऊन किती होणार आहे हे तुम्ही तुमचं रिस्क रिवॉर्ड मॅनेज केलं असणारच आहे. पण तो ऑब्व्हियसली कमी होणार
तो ऑब्व्हियसली कमी होणार, राईट? इफ तुमचा 500चा लॉस झालाय, दुसऱ्या दिवशी मॅक्सिमम तुमचा त्यात 100चा लॉस झाला, 200चा लॉस झाला, या कॉस्ट टू कॉस्ट आला, तुमचा काय मोठा लॉस आहे का? नाहीये. पण तुम्ही एखादी लॉसची पोझिशन जेव्हा कॅरी फॉरवर्ड करता, लॉसची पोझिशन एकदा कॅरी फॉरवर्ड करता, तर तुमचा जो लॉस आहे त्यापेक्षा पण जास्त लॉस होण्याची शक्यता खूप जास्त असते. का असते? कारण की आज तो स्टॉक एक सेलिंग प्रेशर अंडर आहे, तुम्ही त्याला होल्ड करून ठेवलाय बाईंग मध्ये, त्याचं सेलिंग प्रेशर अंडर आहे, आणि इफ त्या स्टॉकने एक ट्रेंड शिफ्ट केला असेल किंवा दुसरं काही त्याच्या रिजन त्याच्या मागचं असेल, तर जे आज लॉस झालाय त्यापेक्षा पण जास्त लॉस तुम्हाला उद्या होऊ शकतो, हे लक्षात घ्या. सो केव्हाही जेव्हा तुमची पोझिशन कॉस्ट टू कॉस्ट किंवा प्रॉफिट मध्ये असेल, तेव्हाच तुम्हाला काय करायची आहे, ती शिफ्ट करायची फॉर BTST, फॉर स्विंग ट्रेडिंग साठी. ओके, हे लक्षात आलं? तर बघा, आता आपल्याला इथे किती 1:10, 1:8चा प्रॉफिट मिळालं. अजून आपण बॅक टेस्ट करूया. आता आपल्याला असा सिनेरिओ कुठे मिळाला होता का? इथे एक सिनेरिओ मिळाला होता 22 डिसेंबरला. 22 डिसेंबरचा आपण चार्ट पाहूयात. 22 डिसेंबर मध्ये आपल्याला असं काय मिळालं होतं? ठीक आहे, असे खूप सारे स्टॉक तुम्हाला मिळतील. हे स्क्रीनर पण आहेत, आपण तुम्हाला ऑनलाईन हे स्क्रीनर पाहायला मिळतील. 22 डिसेंबरला स्क्रोल करावं लागेल आपल्याला. ओके, मी स्क्रोल करतो इकडे 22 डिसेंबर साठी. ओके, इथे कुठेतरी असणार ते 20 खाली बघूयात. डिसेंबर 22. ओके, इथे हे बघा, बघा 22 डिसेंबरला हे बघा, डेलीवर त्यांनी ब्रेक केलं 60, राईट? आणि तो स्टॉकची प्राइस किती? 368 रुपये. किती? 368 रुपये. आपण आता इथे बघू, इथे कुठे ब्रेक केलाय, इथे कुठे ब्रेक केलाय, इथे पण ब्रेक केलाय बघा. किती वाजता ब्रेक केलाय? 13:15 म्हणजे 1:15 तुम्ही पोझिशन घेतली इंट्राडेची, 13:15 बघा, इथे इथे ब्रेक केलाय बघा, इथे इथे ह्या दरम्यान कुठेतरी ब्रेक केलाय, बरोबर? मी हा कॅन्डलला 300 आणि च्या हायला एंट्री घेतली, 358 ला एंट्री घेतली. माझं स्टॉप लॉस काय असणार आहे? 356 किंवा 300 बघा 57, म्हणजे 1 रुपयाचा स्टॉप लॉस. किती? 1 रुपयाचा स्टॉप लॉस. आणि त्याच दिवशी माझा RSI बँड इथे कुठेतरी झाला पहिल्यांदा, 363. 363 म्हणजे किती माझा प्रॉफिट झाला इथे बघूयात आपण. 360 ते 363 म्हणजे 3 रुपयाचा प्रॉफिट झाला 1 रुपयाचा स्टॉप लॉस वर. ओके, पण माझा स्टॉप लॉस मी हिट झाला नाही, मी ट्रेल करत राहिलो, आणि त्याच दिवशी मला सेकंड माझं प्रॉफिट झालं 365. माझं झालं प्रॉफिट 365 रुपीजचं, म्हणजे 1:5चं, 1:5. ठीक आहे, 1:5 माझं प्रॉफिट त्याच दिवशी मला पाहायला मिळालं, राईट? 1:5. आणि त्यावेळी तुम्हाला हे माहिती असतं, की RSI 60 अबव आहे, माझी ट्रेड पण प्रॉफिट मध्ये आहे, 1:5 माझी ट्रेड प्रॉफिट मध्ये, मी त्याला होल्ड करू शकतो. आणि तीच ट्रेड तुम्हाला दुसऱ्या दिवशी 180 ला गेली, म्हणजे किती? 1:20चं प्रॉफिट तुम्हाला काढून दिलं. किती? 1:20. ठीक आहे, स्टॉक मध्ये ह्या मोमेंटम नसतं ना विप्रो मध्ये. मोमेंटम वाल्या स्टॉक्स मध्ये आपल्याला खूप मोठमोठे असे पाहायला मिळतात रेशिओज. आपण अजून एक स्टॉक पाहूयात, त्यावर आपण बघूयात. तुम्ही सजेस्ट केलं त्यामध्येच बघू आपण. हाऊ टू फाइंड राईट स्टॉक. इन्फोसिस. ओके, इन्फोसिस पाहूयात. इन्फोसिस, इन्फी. ओके, इन्फी हा घेतला मी इथे, आणि मी इथे पण इन्फी लावतो. ओके, ठीक आहे. आता इन्फी मध्ये पण सेम सिनारिओ आपल्याला पाहायचंय. आपल्याला काय पाहायचंय? जेव्हा 60 अबव होईल तिथे मी एंट्री घेणार. तिथे बघा 19 एप्रिलला, म्हणजे कालच, राईट? कालचाच आपण बघूयात. 19 एप्रिल इथे. ठीक आहे, मला 19 एप्रिलला इथे कुठे आलाय का 60 अबव? 5 एप्रिलला. ओके, 5 एप्रिलला मला इथे सिनारिओ मिळाला होता. 5 एप्रिलला, 1 एप्रिलला इथे 60 अबव ब्रेक केलं होतं. आपण 1 एप्रिल बघूयात इथे आधी. एप्रिल 1 एप्रिलला मला इथे सिनारिओ मिळाला होता. हे बघा 1 एप्रिलचा इथे चार्ट आहे. ठीक आहे, हे बघा 1 एप्रिल, सेम पोझिशन बघा, सेम सिनारिओ इथे पण झालाय. 15:25 म्हणजे स्टॉक मार्केट क्लोज व्हायच्या 5 मिनिटं आधी, 5 मिनिटं, राईट? 15 मिनिटं स्टॉक मार्केट क्लोज होण्याच्या 15 मिनिटं आधी आपल्याला इथे बघा एक 60च्या अबव ब्रेक केलं, आणि त्याच वेळी आपल्याला इथे पण 10 मिनिटावर
60च्या अबव ब्रेक केलाय. मी एंट्री घेतली ह्या कॅन्डलमध्ये. कोणत्या कॅन्डलमध्ये एंट्री घेतली मी? ह्या कॅन्डलमध्ये क्लोज होण्याच्या आधी. 1386 माझी एंट्री पॉईंट, माझं 1384 म्हणजे 85. ₹1 स्टॉप लॉस आहे, ₹1.5 स्टॉप लॉस माझा राहिला. आणि त्याच वेळी माझी पोझिशन आली 86-87 प्रॉफिट मध्ये आली. 1 ते 2 रुपयाच्या 1:2चं माझं प्रॉफिट मिळालं. तीच पोझिशन मी होल्ड करून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी बघा मला किती प्रॉफिट मिळाला? 1:14 आणि ₹24. म्हणजे 85 वरून तो ₹24 गेला. म्हणजे किती झालं? ₹25. 25, 35, 45. ठीक आहे. म्हणजे 1:45. ₹1 रिस्क घेऊन मी ₹45 कमावले. ₹1 रिस्क घेऊन मी ₹45 कमावले. तर हे ब्रेकआउट्स आहेत, हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. फक्त आणि फक्त आपण RSI यूज केला आणि फक्त तुम्ही सांगितलेले स्टॉक्सच आपण पाहिले. असे खूप सारे स्टॉक्स आहेत जे तुम्हाला असे स्क्रीन करता येतील. ते स्क्रीन करून तुम्ही इथे तुमच्या वॉच लिस्टमध्ये ऍड करू शकता. स्क्रीनर मला वेळ मिळाला तर मी शेअर करेल ग्रुपमध्ये आपल्या. त्या स्क्रीनवर तुम्हाला हे स्टॉक्स असे पाहायला मिळतील की 60च्या अबव विकली कोणते आहेत किंवा डेली 40च्या बिलो कोणते आहेत, हे सगळं स्क्रीनरमध्ये आपल्याला बनवता येतं. ठीक आहे, चालेल. मोस्ट ऑफ 10 मिनिटं राहिलेत. आपलं आता 7 वाजता आपले क्लासेस चालू होणार आहेत. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला काही क्वेरीज असतील तर मला विचारू शकता. चॅट बॉक्समध्ये टाईप करा. ठीक आहे. खूप साऱ्या जणांनी मला निफ्टी पीई सीई हे पाठवलंय, पण लक्षात घ्या निफ्टी पीईचं सेशन नाही आपलं आज. आपण निफ्टी पीई सीईचं जे पण असेल ते ग्रुपमध्ये डिस्कशन करू. सर राईट स्टॉक फाइंड कसा करायचा ते सांगा ना प्लीज. राईट स्टॉक म्हणजे बघा, आता आपल्याला मी बेसिकली काय करतो की जे बिगिनर आहेत किंवा जे नवीन आहे स्टॉक मार्केट मध्ये त्यांना मी रिकमेंडेशन एकच देतो की तुम्ही जे निफ्टी 50चे स्टॉक्स आहेत, निफ्टी जो आपला इंडेक्स आहे ना हा, त्यामध्ये जे स्टॉक्स आहेत ना त्यावर ट्रेड करा. त्या ट्रेडचे वॉचलिस्ट बनवा. हे 50 स्टॉक्सला तुम्ही ऑब्झर्व करा, त्यांचं बिहेवियर ऑब्झर्व करा आणि तुम्हाला चांगले त्याचे रिझल्ट मिळतील. हे लक्षात घ्या. कारण ह्याच 50 स्टॉकचे जे फंडामेंटल्स आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत आणि बिगिनर्सला बेसिकली फंडामेंटल अनालिसिस करणं थोडं कठीण असतं. ठीक आहे. सो तुम्हाला त्याची गरज पण पडणार नाही, कारण की निफ्टी 50 मध्ये ऑलरेडी जे स्टॉक्स आहेत ते सगळे ब्लू चिप लार्ज कॅप कंपनीचे आहेत. तर त्यावर ट्रेड करणं एक सोयीस्कर तुम्हाला राहील. हाऊ टू यूज RSI इन सेलिंग. ओके, मी माझं ते राहिलं सांगायचं. ठीक आहे. सेलिंग इंट्राडे मध्ये शॉर्ट सेलिंग करायची असेल तर सेम सिनेरिओ राहणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, 40च्या बिलो, डेलीवर 40च्या बिलो गेलं आणि सेम तुम्हाला काय करायचंय, 10 मिनिटावर 40च्या बिलो गेला की तिथे आपल्याला शॉर्ट सेलिंग तुम्ही करू शकता. बघू आपण इथे 40च्या बिलो वरून खालच्या बाजून जायला पाहिजे. बघा इथे गेलाय, इथे गेलाय. कधी आहे? 5 मे. 5 मेला आपण बघूया. 5 मार्च 2020. सेम सिनेरिओ खालच्या बाजून होणार आहे आपला. 5 मार्चचा आपण बघूयात. मार्च. ओके, स्क्रोल खूप करावा लागेल हा चार्ट. हे खूप तुम्हाला सेम सिनेरिओ तुम्ही क्रॉस चेक करू शकता. हा सेलिंग साठी पण तसंच तुम्हाला यूज करायचं. फक्त 40च्या बिलो असणार आहे ते शॉर्ट सेलिंग साठी, इंट्राडे साठी फक्त. किती? 13 मे राईट. ओके, इथे बघा 13 मे, 12 मे. ओके, हे बघा कधी ब्रेक झाला. इथे फर्स्ट एक ब्रेक झालाय, 6 मे ला एक ब्रेक झालाय आणि 3 मे ला पण ब्रेक झालाय. पण 6 मे चा आपण बघू आणि 3 मे चा पण बघूयात. 6 मे मध्ये ब्रेक झाले होते, पण ओके, 5 मे. ओके, 5 मे चा चार्ट बघू. 6 मे चा हा चार्ट आहे. 30 एप्रिल, 4 मे, 5 मे. ओके, हा बघा इथे आपल्याला एक मिळतं. हा बघा 5 मे राईट. 5 मे चा सेम 5 मे इथे पण आहे. 6 मे आणि 5 मे हे ऍक्च्युली ओके एक्झॅक्ट पाहतो मी. 5 मे चा राईट. बघा 5 मे ला एक्झॅक्ट त्यांनी 60 ब्रेक केला. आपण 3 मे चं पण हवं तर पाहूयात, काही इश्यू नाही. आपण 3 मे 2 वेळा ब्रेक झालाय 40. आधी आपण आधी हे पाहूयात, 5 मे चं पाहूयात. 5 मे ला कुठे ब्रेक 40च्या खाली आलाय का? 5 मे ला इथे 40च्या खाली तुम्हाला पाहायला मिळालं का? इथे पाहायला मिळालं बघा, इथे पाहायला मिळालं. आणि तो ब्रेक केला, एक ब्रेक केला, एक छोटा स्टॉप लॉस ठेवून तुम्हाला एक चांगला प्रॉफिट मिळाला. एक छोटा स्टॉप लॉस ठेवून तुम्हाला चांगला प्रॉफिट मिळाला. कितपर्यंत? जोपर्यंत हे बेंड होत नाही तोपर्यंत. जोपर्यंत RSI बेंड होत नाही तोपर्यंत तुम्हाला एक चांगला प्रॉफिट पाहायला मिळाला. 4 मे ला, 4 मे चा बघा आपण इथे
ऍक्च्युली हा 4 मेचा चार्ट आहे, 5 मेचा एक्झॅक्ट मला कळत नाही. मी हा थोडस झूम करतो म्हणजे आपल्याला काय आयडिया येईल. ओके, 5 मेचा आहे आणि हा 3 मे 4 मे. ओके, आणि फर्स्ट टाइम जो झाला तो 27 फेबला झाला. ठीक आहे, जेव्हा 4 मेला इथे झालाय, 5 मेला इथे झालाय. ओके, 27 फेब, तेव्हा फेबला पण झालाय, 27 फेबला झालाय का कुठे नाही. आपल्याला केव्हा शॉर्ट सेलिंग करायची, जेव्हा जेव्हा हा 40ला ब्रेक करेल आणि त्याच वेळी तो 40ला 10 मिनिट टाइम फ्रेमवर पण ब्रेक करेल, त्यावेळी आपल्याला हे सिनेरिओ पाहायला मिळते शॉर्ट सेलिंगसाठी. म्हणजे काय, या स्टॉकचं मोमेंटम आता कमी झालंय आणि तुम्हाला एक डाऊन साईडचं मोठं मोमेंटम पाहायला मिळतं, एक डाऊन साईडचं मोठं मोमेंटम पाहायला मिळतं. ठीक आहे, पण शॉर्ट सेलिंग मध्ये इंट्राडेचं काय असतं की तुम्हाला त्याच दिवशी तो स्टॉक काय करावा लागतो, सेल करावा लागतो. आता मी तसं म्हटलं की बीटीएसटी साठी पण तुम्ही बाईंग वाला जो सिनेरिओ आहे तो बीटीएसटी साठी पण तुम्ही नेऊ शकता, पण सेलिंग वाल्यामध्ये तुम्हाला त्याच दिवशी स्क्वेअर ऑफ करणं गरजेचं आहे, नाही तर तुम्हाला पेनल्टी लागू शकते, हे पण लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. हाऊ टू सिलेक्ट स्टॉक फॉर इंट्राडे. मी तुम्हाला म्हटलं ना की तुम्ही निफ्टी 50चे स्टॉक्स घ्या, त्यावर तुम्ही इंट्राडेची तुम्ही ट्राय करू शकता. चार्ट कोणत्या वेबसाईटवर बघावे, दोन्ही टाइम फ्रेम. हे मी झिरोदा टर्मिनल यूज केलं. या व्यतिरिक्त तुम्हाला tradingview.com आहे वेबसाईट, त्यावर ओपन होत असेल तर बेटर, त्यावर तुम्ही करू शकता कम्पेअर. अदरवाईज असं कम्पेअर होत नसतील तर तुमचे जे टर्मिनल असेल, लॉग इन टर्मिनल जे पण ब्रोकरचं, त्या ब्रोकरवर पण तुम्हाला हे चार्ट्स पाहायला मिळतात. ही स्ट्रॅटर्जी वापरून इंट्राडे साठी ऑप्शन ट्रेडिंग करू शकता का? ऑप्शन ट्रेडिंग साठी तुम्हाला ऑप्शन ग्रीक्स, ठीक आहे, ऑप्शन चेन, या गोष्टी पण माहिती असायला हव्यात. फक्त आणि फक्त एका इंडिकेटरवर आपण एवढी मोठी रिस्क घेऊ शकत नाही. तुम्हाला मोमेंटम कॅप्चर करता येईल, त्या मोमेंटम थ्रू तुम्ही ऑप्शन ट्रेड करू शकता, पण ते एक रिस्की राहील. तुम्हाला त्यासाठी ऑप्शन ग्रीक शिकणं गरजेचं आहे, ऑप्शन चेन शिकणं गरजेचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला तुमचं मनी मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. प्लीज कंडक्ट सेशन ऑन ऑप्शन अनालिसिस. हो, आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये काही सेशन्स कंडक्ट करू. तुम्ही मला सजेस्ट करा कोणकोणते टॉपिक आपण कव्हर करायचे, त्यानुसार आपण ऑप्शन चेंजचं पण पाहूया. लास्ट टाइम मी ऍक्च्युली ऑप्शन चेंजचं एक सेशन कंडक्ट केलं होतं, पण खूप कमी जण तिथे आले होते. हवं तर आपण हा ऑप्शन चेंजचा पुन्हा एक सेशन कंडक्ट करू येणाऱ्या नेक्स्ट वीक मध्ये. अजून कोणाला काही क्वेरीज आहे? मी अजून 5 मिनिटं ऑनलाईन आहे, कारण आपलं 7 वाजता क्लासेस चालू होणार आहेत, त्यामुळे मी 7 वाजेनंतर आपल्याला बंद करावं लागेल ऑप्शन बाईंग सेशन. ओके, तुम्हाला काही क्वेरीज असतील तर विचारा, आपण रिकमेंडेशन ग्रुपवर डिस्कस करूयात. क्वेरीज काय आहेत, ह्या स्ट्रॅटेजी बाबतीत काही क्वेरीज असतील तर विचारा मला, की RSI मध्ये मला हे कळालं नाही, किंवा ह्यामध्ये अजून काय टाइम फ्रेम कोणती ठेवायची अजून हे कळालं नाही तर सांगा. मी हा तर व्हिडिओ आहे तो युट्यूबवर अपलोड करेल. झिरो द मॉनिटर मला तुमचं केशव सर, तुमचं मला क्वेश्चन काय कळालं नाही. झिरो झिरो मॉनिटर बघू शकते का? मला कळालं नाही सर, जरा काय आहे थोडं प्रॉपर लिहा. ऑप्शन स्ट्रॅटेजी सेशन कंडक्ट करा. हा, मी सेशन्स बाबत विचारू नका मला, मला जे सांगा की आज आपण जे शिकलो त्यामध्ये तुम्हाला काही क्वेरीज असतील तर आपण त्यावर डिस्कस करूयात. ठीक आहे, म्हणजे RSI हे बऱ्यापैकी सगळ्यांना कळालं. ठीक आहे, चालेल. आपण नेक्स्ट सेशन आहे ते RSI डायव्हर्जन पण आहे. ठीक आहे, RSI डायव्हर्जन काय असतं त्यावर आपण येऊयात. म्हणजे की RSI जेव्हा पण स्टॉक वर जात असतो, आणि RSI हा कधी कधी खाली पण येतो, अशा पण सिनारिओज आपल्याला पाहायला मिळतात की स्टॉक वर चाललाय आणि RSI कधी कधी खाली पण चाललाय. बघा आता इथे RSI बघा 73 आहे आणि स्टॉकची प्राइस किती आहे, 800 आहे, राईट. आणि इथे RSI स्टॉकची प्राइस आहे 847 आणि RSI खाली आहे. याला बोलतात डायव्हर्जन. याला काय बोलतात, डायव्हर्जन. याला म्हणतात RSI डायव्हर्जन. हे पण आपण हवं तर येणाऱ्या काही सेशन्स मध्ये कंडक्ट करूयात. हे बघा, राईट. आणि तुमचा स्टॉकची प्राइस तुम्ही ते कम्पेअर केली, स्टॉकची प्राइस आहे ती अप ट्रेंड मध्ये. ठीक आहे, याला बोलतात RSI डायव्हर्जन्स. हे पण आपण पाहणार आहोत, ह्याला कसं युज करायचं आणि ह्याला अजून अजून डीप मध्ये आपण अनालिसिस करणार आहोत. फक्त 60 आणि 40 वर RSI सेट करूनच सगळं आपण RSI शिकलो असं नाही. RSI मध्ये पण खूप सारे अजून पॅरामीटर्स आहेत. येणाऱ्या काही सेशन्स मध्ये आपण हे स्टडी करणार आहोत. ठीक आहे, चालेल. कोणाला तर काही क्वेरीज? ओके, विच RSI बँड यूज फॉर स्टॉक 60
40 or 80, 20, which RSI band? 60 आणि 40 तुम्हाला म्हटलं ना की 60 आणि 40 हा तुम्हाला ह्या सेटअप मध्ये तुम्ही 60 आणि 40 फक्त यूज करायचा आहे. डिमेट नसेल तर बघू शकतो. झिरोदावर सर डिमेट नसेल तर तुम्ही tradingview.com तुम्हाला म्हटलं tradingview.com वर तुम्ही जा. tradingview.com वर तुम्हाला पाहायला मिळेल हे tradingview.com बघा, इथे टाईप करतो मी tradingview.com. हे बघा सेम जे आहे ते tradingview.com वर तुम्हाला चार्ट्स पाहायला मिळतील सर. ठीक आहे, इथे तुम्ही चार्ट्स पाहू शकता ह्या वेबसाईटवर. अकाउंट नसल्याची गरज नाही आपल्याला, अकाउंट असो नसो. A to Z इंट्राडे इन्फॉर्मेशन क्लासेस. ओके, मी क्लासेस वगैरे असेल तुम्हाला ग्रुपमध्ये तसं शेअर करेल. ठीक आहे, चालेल. काही क्वेरीज असतील मला ग्रुपमध्ये विचारू शकता. ओके, मी हे सेशन रेकॉर्ड केलेलं आहे. मी लवकरच युट्यूबवर हवं तर आपल्या चॅनलवर अपलोड करेल. ओके, ठीक आहे. बाय बाय.